मुरंबा या मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की आता मात्र आई आजींचा खूप संताप झालेला असतो आणि त्यांनी रामाकडनं काढून घेतलेलं असतं अर्थाला आणि त्यांनी पुढे सांगितलेलं असतं की आता रेवाला रमाकडनं काढून अर्थाला तिच्याकडे सोपवण्यात येईल. तेव्हा मात्र आता रमा खूप रडते आणि ती अक्षयजवळ जाऊन म्हणते, "अहो तुम्ही तरी सांगा ना आई आजींना." इकडे मात्र रेवा खूप खुश असते कारण तिचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो. त्यावर मात्र आता रेवा म्हणते, प्लीज पण अर्थाची खेळणी आणि तिचा पाळणा माझ्या रूममध्ये पोहोचवशील का? असं म्हणून ती तिथनं निघून जाते. इकडे मात्र रमा खूपच रडू लागते पण त्याचा काही फायदा होत नाही. आई-आजींनी रेवाकडे अर्थाला दिलेलं असतं आणि रात्र झाल्यावर मात्र रमा खूपच रडते आणि तिला अर्थाची खूपच आठवण येत असते. इकडे मात्र अर्थासुद्धा झोपत नसते. ती खूपच रडत असते आणि रेवा काही तिला शांत करू शकत नाही. इकडे मात्र रमालाही खूप त्रास होत असतो आणि अर्थासोबतच्या सगळ्या आठवणी तिला आठवू लागतात. त्यानंतर मात्र अर्थामुळे तिला कसं आईपण मिळालं होतं आणि सगळ्या ह्या गोष्टी तिला आठवतात आणि ती खूप जोरजोरात रडू लागते. परंतु आता अर्थाशिवाय काही तिला झोप येत नसते म्हणून ती राहवत नाही तिला आणि ती रेवाच्या खोलीकडे धाव घेते. इथे मात्र रेवा ही मनाशी बोलते, हिला खरं तर रामाकडेच द्यायला हवं होतं. तेवढ्यात रमा दरवाजा उघडून आत येते आणि ती म्हणते, की तुझी इच्छा असेल तर मी सांभाळू का गं हिला? मी बघू का तिला? मी झोपवते ना तिला." तर तेव्हा मात्र रेवा मुद्दामून नाटक करते. ती म्हणते, "काही गरज नाहीये त्याची. पुन्हा तू सगळीकडे सांगत फिरशील, की मला तर काही जमत नाही. सगळं तुलाच जमतं. तूच झोपवू शकते तिला. हो ना? बरोबर ना?" तरीसुद्धा मात्र रमा तिला खूप रिक्वेस्ट करत असते आणि रेवा काही अर्थाला रमाकडे द्यायला तयार नसते. खरं तर रेवाला तिला काही सांभाळायचं नसतं, पण रमाकडनं अर्थाला काढून घ्यायचं असतं म्हणून सगळे ती प्लॅन बनवत असते. इकडे मात्र रमा रडून-रडून एक होते, परंतु रेवा मात्र तिचं काहीही ऐकायला तयार नसते. मालिकेच्या पुढील भागासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.